चक्कर येणं, तोल जाणं हे सध्या खूप कॉमन सिम्प्टम्स आहेत ज्याच्यासाठी आमच्याकडे लोक येतात आणि हे इझिली डायग्नोजेबल आणि ट्रीटेबल आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमित प्रधान, ENT स्पेशलिस्ट. नॉर्मली आपल्याला चक्कर आली, इम्बॅलन्स झाला, आपण डॉक्टरकडे जातो, ते 2 गोळ्या लिहून देतात. पण ह्याच्यात त्याचा निदान अजिबात होत नाही. आमच्याकडे हे काही नवीन अत्याधुनिक टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये ह्या प्रकाराचे खूप छानपणे निदान होतं आणि त्याचं खूप छान ट्रीटमेंट होतं. आता आपण बघूया. हा आपला पेशंट आहे. ह्याला आम्ही हे गॉगल लावले ज्याला VNG मध्ये व्हिडिओ निस्टॅमोग्राफी म्हणतात. ओके, त्याच्या रीडिंग्स आपण लॅपटॉपवर बघू शकता. अशा अनेक अजून टेस्ट आहेत ज्या एक एक करून मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये पेशंट हा ब्लॉग फॉलो करतो आणि त्याच्या आयच्या रेकॉर्डिंग्स आपण त्यात रेकॉर्ड करतो. ही दुसरी टेस्ट आहे ज्याला सब्जेक्टिव्ह व्हिज्युअल वर्टिकल असं म्हणतात. ह्याच्यामध्ये ही लाईन पेशंटला आपण एका रिमोटनी सरळ करायला सांगतो. आडवी असेल तर ती सरळ करतात. आता ही जी टेस्ट आपण बघणार आहोत ह्याला क्रेनिओकॉर्पोग्राफी म्हणतात. ह्या टेस्टमध्ये इथे एक वरती कॅमेरा आहे आणि आपला पेशंट इथे उभा असतो आणि आपण त्या पेशंटला काही सिंपल मूव्हमेंट्स करायला सांगतो आणि त्याच्या मूव्हमेंट्स आपला वरचा कॅमेरा जज करतो आणि ते रेकॉर्डिंग आपल्याला ह्याच्यावर लॅपटॉपवर दिसायला मिळतं. आता हे काही स्पेशलाइज्ड गॉगल्स आहेत, काही कॅमेरा आहेत जे आम्ही माणसाच्या डोळ्याला त्याच्या डोक्यावर लावतो आणि त्याच्यानी काही स्पेसिफिक माणसाला मूव्हमेंट्स करायला सांगतो किंवा त्याचे काही स्पेसिफिक्स आपण रीडिंग्स घेतो जे आपल्याला लॅपटॉपवर आतमध्ये कोलेट होतात आणि त्याचे आपल्याला एक चांगला असा रिपोर्ट मिळतो. त्याच्याने आपल्याला एक्झॅक्टली कळतं की माणसाला काय कशामुळे चक्कर येते, त्याच्या मेंदूचा कुठचा पार्ट इन्व्हॉल्ड आहे, कानाच्या मागचा कुठचा पार्ट इन्व्हॉल्ड आहे आणि ह्याचे कनेक्शन्स आपल्या दुसऱ्या बॉडी पार्टशी कुठे अफेक्टेड आहे. आणि हे एकदा निदान झालं की आपण खूप इफेक्टिव्हली ही चक्कर ट्रीट करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.